लग्न झालं आहे आणि लग्न ज्या नवऱ्यासोबत झालं आहे तोच जर दररोज आपल्याला बळजबरी करून सेक्स करत असेल तर ह्याला आपण लग्नातला रेपच आपण म्हणतो. आणि ते पण चक्क 16 वर्षाचं लग्न आहे, मन मारून केलेलं लग्न आहे, संसार म्हणून सगळं सांभाळलं आहे. पण आता 16 वर्षानंतर ते बास झालं आहे, पण तरी नवरा काय जबरदस्ती सेक्स करायचं बंद नाही करत आणि ती बायकोसुद्धा त्याच्यावर काहीच ॲक्शन नाही घेत आहे. इनफॅक्ट तिला जर असं वाटत असावं की माझा जीवच आता मी घेऊन टाकावा आणि नाही जिवंत राहावं, तर मग ह्याला आपण काय म्हणणार ना. असा वाजता माझा मेल आहे आणि ह्याच विषयावर लग्नात ज्याला आपण मरायटल रेप म्हणतो ह्याच्यावर माझे काही इन्साइट्स मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करा. आय एम डॉक्टर सबिया, इंडियाज लीडिंग सेक्स अँड रिलेशनशिप कोच, अँड यू आर वॉचिंग सेक्स कोचिंग विथ डॉक्टर सबिया, मेकिंग लव्ह सिम्पल. व्हिडिओ शेवटपर्यंत प्लीज नक्की बघा. मॅम, माझ्या लग्नाला 16 वर्ष झाले, पण मागील 1 वर्षापासून मला माझ्या नवऱ्यासोबत सेक्स करायची इच्छा बिलकुल होत नाही. लग्न ह्या 16 वर्षात झाले, लग्न हे 16 वर्षात झाले, तेही जबरदस्तीनं. पण त्यानंतर हेच आपलं आयुष्य आहे हे समजून सर्व काही केलं, पण आता मला सेक्सची इच्छा अजिबात राहिलेली नाही आणि नवऱ्याची जबरदस्ती होतीये. त्यांनी मला अजून स्वतःची चिडचिड येते आणि स्वतःला मारून टाकावा असा विचार येतो आणि माझ्यावर रेप होत असं वाटतं. सेक्स केल्यानंतर मला फक्त त्रास होतो आणि माझ्या मिस्टरला असं वाटतं की कुठलीही स्त्री सेक्सशिवाय राहू शकत नाही. अरे बापरे, हा प्रश्न आहे जो मेल बॉक्समध्ये आला आहे. मी तुटक वाचलं. मला जितकं कळलं आहे की 16 वर्ष झालेत ना लग्नाला, आणि 16 वर्ष आधी पण लग्न काय इच्छा बिलकुल नव्हतीच सेक्स करायची आणि तसंच लग्न झालेलं आहे जबरदस्तीनंच. पण त्यानंतर त्या पोरीनं त्यालाच आपलं आयुष्य सगळं समजून ते निभावलं आहे, म्हणजे संसार निभावला आहे. पण आता बट नॅचरल ना, शरीराला चिडचिड होणार आहे आणि ती तिची होत आहे. आणि बट नॅचरल मरायटल रेप ज्याला आपण म्हणतो, म्हणजे लग्नातला नवरा असला तरी तो तिची इच्छा नसतानाच इतकं वर्ष सेक्स करतोय, मग ते रेपच वाटणार आहे. आणि अनफॉर्च्युनेट आहे की मग स्वतःला मारून टाकावा असा विचार येतो आणि माझ्यावर रेप होतो असं वाटतं. सेक्स केल्यानंतर मला फक्त त्रास होतो. म्हणजे दिस इज सो पेनफुल ना. मी दरवेळी म्हणते सेक्स कॅन बी एनिथिंग ऑन अर्थ बट इट इज नेवर पेन. जे दुखतं ते सेक्स नाही, जे नकोसं वाटतं ते सेक्स नाही, जे बळजबरी वाटतं ते सेक्स नाही, जे जबरदस्ती वाटतं ते सेक्स नाही. सेक्स म्हणजे प्लेजर आहे. सेक्स म्हणजे 2 मन, 2 शरीर, 2 आत्मा एकत्र होण्याची प्रेमाची सगळ्यात चांगली भाषा आहे. त्या भाषेचं जबरदस्तीमध्ये जेव्हा कन्व्हर्जन होतं तेव्हा एखाद्याला जीव द्यावासा वाटतोय आणि एखाद्याला ते रेप वाटतं. हे असे केवढे अजून लग्न असतील आपल्या भारतात. आणि एका स्त्रीला, आज मी कुणाचंच इथं नाव नाही घेते, मेल आय डी किंवा कसलीच आयडेंटिटी मी रिव्हील नाही करते, ही फक्त एका स्त्रीनं हिंमत करून काही 4 ओळी टाकलेल्या आहेत माझ्या मेलमध्ये. आता इथं माझ्याकडनं तिनं कसलीच अपेक्षा पण नाही ठेवली, म्हणजे मला कसला प्रश्नही नाही विचारला आहे, फक्त व्यक्त केला आहे. आणि हो, मी हीच जागा प्रॉबेबली हा चॅनल म्हणा त्याच्यासाठीच बनवला आहे की निदान आपल्या मनातलं आपण कुणाशी पहिली गोष्ट बोलू. आणि मी ॲज अ सेक्स कोच, ॲज अ स्त्री, ॲज अ डॉक्टर सबिया, मी नेहमी म्हणेन कधी कधी फक्त मन मोकळं करणं हेच उपाय नसतं, त्याच्यानंतर ॲक्शन घेणं पण महत्त्वाचं. जसं कसं सुसाईड करावंसं वाटतं आहे ना, आय अंडरस्टँड. इव्हन सुसाईड इज अन ॲक्शन. स्वतःचं जीव द्यायचा असेल तरी त्याला पण खूप हिंमत लागते, त्याला ते पण खूप करेज लागतं, खूप कष्टाचं काम आहे, ते पण काही सोपं नाही आहे. आणि त्यापेक्षा सोपं काम आहे स्वतःसाठी स्टँड घेणं, स्वतःच्या शरीरासाठी उभं राहणं, स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टसाठी उभं राहणं. 16 वर्ष काढला असेल कष्ट, पण 16 वर्षानंतर शरीर सांगते ना की बास झाले, नाही आता सहन करायचं आहे, तर नाहीच सहन केलं पाहिजे. आणि प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक स्त्रीला, जो कोणी हा व्हिडिओ बघता, मी त्यांना हेच सांगेन, फक्त लग्न झालं आहे म्हणजे समोरचा व्यक्ती माझी मालकी हक्क. आणि मी काही करून बायोलॉजिकल नीड असतेच, मी नाही म्हणतच नाही, शारीरिक गरज असते, पण तुम्ही एका लग्नात आहात, आता लग्न काही करून निभवायचं आणि समोरच्याचीच बायोलॉजिकल नीड पुरवत राहायचं, किंवा त्यांनी माझा अधिकारच आहे, 7-12 उतारच आहे, तू माझी लग्नातली बायको आहे ना, झोप पाय वर, मी आत बाहेर करणार,
विषय संपला. आणि असं कसं कोणी सेक्सच्या शिवाय राहू शकतं? राहतात माणसं, आणि अशा अमानुष सेक्सपेक्षा न केलेलं परवडलं ना. मी सेक्स कोच आहे, मीच सांगते. जे सेक्स मला त्रास देईल, जे सेक्स मला जनावरासारखं ट्रीट करेल, जे सेक्स करून मला दुखेल, नको नकोसं होईल, खाली आगाग होईल, खाली दुखेल, केल्यानंतर 4 दिवस मला धड चालता येत नसेल, मला युरिन इन्फेक्शन होतं सारखं सारखं, तर मी नाही करणार आहे ना. आणि नाही केल्याने मी नाही होणार, उलट मला बरं वाटेल. मला कुणाचा तरी तो हात जरी लागला तर एक नकोसं होतं. हे असे केवढे लग्न आहेत जिथं असं होतं. पण मग हे बंद झालं पाहिजे, आणि हे बंद होण्यासाठी बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. समाजाने काय करायचं हे मला नाही माहिती, पण माझ्यासोबत अत्याचार होतोय तर मी काय करायचं? तर सगळ्यात आधी तर प्रोफेशनल हेल्प घ्यायची. आमच्यासारख्या तज्ज्ञाकडे एखादा सेशन बुक करायचा. मी म्हणा कुठलाही काउन्सिलर, कारण ते कॉन्फिडन्स निघून जातं. जेव्हा 16-16 वर्ष कोणी तुम्हाला बळजबरी करतं आणि तुमच्याकडे सगळे रिसोर्सेस असतात. आपण जन्मायला सगळे रिसोर्सेस घेऊनच जन्माला आलेले आहोत, आपल्याकडे सगळे गुण असतातच. पण ते इतकं सप्रेस होत होत आपण हे विसरून जातो की हो, माझ्याकडे ताकद आहे, हिंमत आहे. पेनिसपेक्षा जास्त वीक कुठलंच ऑर्गन नाही, जास्त सेन्सिटिव्ह कुठलंच ऑर्गन नाही. एक बुक्की दिली की पेनिसचा असा खिमा होऊ शकतो, पण तरी आपण घाबरतो का? तर आपल्याकडे होला आणि आपल्याकडे शारीरिक ताकद कमी असेल. पुरुषापेक्षा शारीरिक ताकद आपण नॅचरल कमी पडते. मग ती कशी वाढवायची? मानसिक ताकद कशी वाढवायची? वर्बल कसं व्हायचं? नो इज नो इज नो, नो इज ऑलवेज नो, वेदर यू आर मॅरिड, वेदर यू आर नॉट मॅरिड. आणि बळजबरी तर कधीच कोणी तुमच्या शरीराला हात लावूच नाही. जर ते लग्न असेल, तुम्हाला नकोसं वाटत असेल, तर बॉस, यू हॅव फुल चॉईस टू मूव आउट ऑफ दॅट मॅरेज. यू नीड नॉट सफर बिईंग इन दॅट मॅरेज. लग्न म्हणजे फक्त पोरं बाळं, संसार, समाज नाही. त्या लग्नात सगळ्यात आधी तुम्ही आहात ना. तुम्ही आहात म्हणून ते लग्न आहे. ते लग्न सांभाळता जर तुमचाच सगळा चुरा होत असेल आणि पार तुम्हाला आपला जीव द्यावासा वाटत असेल, तर व्हॉट द हेल आर वी डुईंग? आय रिअली विश माझ्या ह्या व्हिडिओमधनं कुणाला तरी इन्स्पिरेशन मिळावी की नाही, आपण कोणाला बळजबरी नाही करायची आणि आपण कोणाची बळजबरी सहन नाही करायची. अत्याचार करणाऱ्यापेक्षा मी दरवेळी म्हणते, अत्याचार सहन करणारा जास्त पापी असतो. दिस इज अ सिन, दिस इज सिन. टॉलरेटिंग इनजस्टिस इज सिन. अत्याचार सहन करणं सगळ्यात मोठा गुन्हा आहे. आपण ते नाहीच केला पाहिजे. हिम्मत करायची. माझ्यासारख्या व्यक्तीसोबत सेशन घ्यायचा. वन सेशन इज सफिशियंट टू गेट क्लॅरिटी, टू टेक ॲक्शन्स अँड टू लिव्ह द लाईफ यू वॉन्ट. एकच आयुष्य असतं, एकच शरीर असतं, एकच मन असतं. इतकं मन मरुस्तोवर आणि इतकं शरीराला त्रास होतोवर की आपल्याला जीव द्यावासा वाटतो. एवढं नाही सहन करावा. 16 वर्ष झाले असले तरी 16 सेकंड सफिशियंट आहेत टू गेट द इनसाइट, टू स्टँड अप फॉर युअर सेल्फ अँड टेक अ स्टँड की येस, दीज आर माय बाउंड्रीज. हो, मी एवढं सहन करू शकते, हे एवढं मी कॉम्प्रोमाइज करू शकते, एवढं सॅक्रिफाईस करू शकते, पण एवढ्या माझ्या पण गरजा आहेत. आणि ही माझी गरज, हे माझं कॉम्प्रोमाइज, हे माझं सॅक्रिफाईस, ही तुमची कॉन्ट्रीब्युशन, ही माझी कॉन्ट्रीब्युशन. नातं बरोबरीचं असतं. नात्यामध्ये वर खाली होऊ शकतं, पण ते बरोबरीला आणलंच पाहिजे. नात्यामध्ये एका माणूस असा असणार आणि तुम्ही इथं असणार आणि हा बाउंड्री सेट करणार आणि हा रूल्स अँड रेग्युलेशन सेट करणार, तुम्ही फक्त ते फॉलो करत राहायचं. ह्याला नातं नाही म्हणत, ह्याला जेलच म्हणतात. आणि त्या जेलमध्ये 16 वर्षानंतर जीव द्यावासा तर वाटणार, आणि त्या समोरच्या माणसाने तर ऑलरेडी तुमचा जीव घेतलेलाच आहे. तुम्ही तसेच जिवंत नाहीच आहात या नात्यात. नाही नातं जिवंत आहे, नाही लग्न जिवंत आहे, तसेच तुम्ही घुटत आलेलं आहे. पण ते नातं, मग घुटणाऱ्या त्या नात्यामधनं मुक्त होण्यासाठी कधी कधी मूव्हिंग आउट ऑफ द मॅरेज कॅन बी अ ग्रेसफुल डिसिजन. आणि केलं पाहिजे, हिंमत केली पाहिजे. एक कदम हिंमत का विल गिव्ह यू ब्रीदिंग स्पेस. आपण माणसात, मूळ आपली गरज आहे श्वास घेणं, नॉर्मल श्वास घेणं. जर एखाद्या नात्यात दम घुटतो, मला श्वासच घेता येत नाही, देन व्हॉट द हेल आर वी डुईंग इन दॅट रिलेशनशिप? आधी श्वास घेणं महत्त्वाचं, आधी मोकळं वाटणं महत्त्वाचं, आधी सेन वाटणं महत्त्वाचं. सो या, दॅट्स माय पॉईंट ऑफ व्ह्यू. मी असं नाही म्हणत आहे की माझाच पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजेच दगडावरची रेष, पण प्रोबेबली माझ्या एका व्हिडिओनी 2 मुलींना पण हिंमत आली तरी खूप आहे, 2 मुलांना समज आली तरी खूप आहे. आणि म्हणूनच मी ह्या चॅनलवर तुम्ही असे विचारलेले मेल किंवा तुम्ही केलेलं कन्फेशन, त्याच्यावरनं माझे काही इन्साईट शेअर करते.
I'm Dr. Sabia, India's leading sex and relationship coach, and you are watching Sex Coaching with Dr. Sabia, मेकिंग लव्ह सिम्पल. प्रेम हे सोपंच असतं, ते इतकं किचकट इतकं अवघड नसतं. प्रेमात माणूस श्वास घेतो, प्रेमात माणूस नॉर्मल फील करतो. आणि म्हणूनच चॅनलवर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ माझ्या ह्या मैत्रिणींना, मित्रांनी, बहिणींना, भावांनी, आईनी, बाबांनी, मुलींना, मुलांनी कोणीतरी बघावा, तर त्याला तो फॉरवर्ड करा. कमेंट्समध्ये जाऊन तुम्हाला काही प्रश्न असतील ह्याच टॉपिकवर तर विचारा. तुम्हाला असं वाटलं की तुमचं केस खूप सेन्सिटिव्ह आहे, तर वेबसाईट व्हिजिट करा आणि सेशन बुक करा. सो दॅट वॉज फ्रॉम today's video. See you soon in another video. Till that time, let's make love simple.